पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण. पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईमध्ये ग्रीन होप या संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. आमदार गणेश नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. आमदार गणेश नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. लोकसभा 2024 महाविजय आणि ह्या संपूर्ण देशामध्ये ह्या माहितीला एडीएमला विजय, हा विजय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाचा आणि त्यांच्या संपूर्ण विकास कामांचा आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण विविध राज्यांमध्ये असलेली युती किंवा त्यांचे घटक पक्ष, भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे आहेत, त्यांची शिवसेना, अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रासप, त्याचबरोबर आठवले साहेबांचा आकेग, त्याचबरोबर मनसेचे राजसाहेब ठाकरे यांनी देखील या संपूर्ण या माहितीला पाठिंबा दिला. आणि याकरता प्रत्येक पक्षाचे, माहितीतल्या पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता या विजयाकरता संपूर्ण महाराष्ट्रात झटलेला आहे. त्यामुळे हे सगळं श्रेय या प्रमुख एक आदरणीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता, देशाच्या हिताकरता प्रत्येकानंच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे हे श्रेय या सर्व या महायुतीतील उमेदवाराला विजयी करण्याकरता काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.